नमस्कार मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण एक खूपच महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. आता ही परिषद बातम्यांमध्ये किंवा चर्चेमध्ये का आहे याचं एक मुख्य कारण म्हणजे जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी ह्या परिषदेमध्ये एक खूप चांगलं भाषण दिलं होतं आणि त्या भाषणामुळे जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत जो बायडेन त्यांनी भारताला एक खूपच महत्त्वाचा पाठिंबा दिलाय. तो पाठिंबा काय आहे येणाऱ्या स्लाइड्समध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर बातमी काय होती, कालच्या न्यूजपेपरमध्ये एस जयशंकर यांचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि ते असे म्हणाले की भारत ह्या परिषदेमध्ये परमनंट मेंबर म्हणजे स्थायी सदस्य बनेल की नाही बनणार हे सांगणं आत्ता खूप लवकर आहे. जेव्हा गहू तेव्हा पोळ्या, आपण पुढे बघूया. पण जे अमेरिकाचे राष्ट्रपती आहेत जो बायडेन त्यांनी भारताला सपोर्ट केला आहे. ते म्हणालेत की अमेरिका जे आहे ते भारताला नेहमी सपोर्ट करेल ह्या परिषदेमध्ये परमनंट मेंबर किंवा स्थायी सदस्य होण्यासाठी. तर बेसिकली ह्या बातम्यांमधून एक जी खूप महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी महत्त्वाची आहे ती म्हणजे एक खूप महत्त्वाची ग्रुपिंग ज्याचं नाव आहे G4. ठीक आहे, G4 ग्रुपिंग त्या राष्ट्रांची ग्रुपिंग आहे ज्यांना या परिषदेमध्ये म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये परमनंट मेंबर बनायचं आहे किंवा स्थायी सदस्य बनायचं आहे. आता ते देश कुठले, ते 4 देश म्हणजे पहिला तर आहे आपला भारत. ठीक आहे, नंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो जर्मनी, नंतर जपान आणि चौथ्या क्रमांकावर येतो ब्राझील. तर हे ते 4 राष्ट्र आहेत ज्यांना युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर म्हणजे स्थायी सदस्य बनायचं आहे. ठीक आहे, आता US सोडून फ्रान्सनी पण नेहमीच भारताला सपोर्ट केला आहे आणि भारताला नेहमीच फ्रान्सनी पाठिंबा दिला आहे ह्या परिषदेमध्ये परमनंट मेंबर बनण्यासाठी. तर आता येणाऱ्या काही स्लाइड्समध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत की का भारताने ह्या परिषदेमध्ये परमनंट मेंबर होण्याचं अति आवश्यक आहे आजच्या युगामध्ये. ठीक आहे, आणि हे जे ॲनालिसिस आहे ते आपल्या एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच पुढच्या वर्षापासून आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहायचे आहेत आणि त्यासाठी ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर सुरू करूया आणि जाणून घेऊया की ही सुरक्षा परिषद म्हणजे काय काय आहे ही सुरक्षा परिषद. तर दुसऱ्या विश्वयुद्धानंतर ही गरज भासली जगाला की परत असलं एवढं महान युद्ध किंवा हे एवढं भीषण युद्ध नाही झालं पाहिजे आणि त्यासाठी एक संस्था बनवली गेली ज्याचं नाव होतं युनायटेड नेशन्स. ठीक आहे, आता युनायटेड नेशन्स चाच एक अंग म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल किंवा सुरक्षा परिषद. ह्या सुरक्षा परिषदेचं प्रमुख काम हेच आहे की जे जगातले देश आहेत ह्या देशांमध्ये जर कुठला विवाद झाला, कुठले वाद झाले तर हे वाद शांततेने सॉल्व्ह करावे आणि ह्या वादांमुळे परत कुठलं महायुद्ध किंवा विश्वयुद्ध होऊ नये हे एन्श्युअर करणे. तर ह्यासाठी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ह्या परिषदेचा निर्माण करण्यात आला. ठीक आहे, तर बेसिकली ही जी सुरक्षा परिषद आहे ही संयुक्त राष्ट्रांची म्हणजेच युनायटेड नेशन्सची एक प्रमुख संकट व्यवस्थापन संस्था आहे. ठीक आहे, आणि ह्याचं मुख्य उद्देश काय की जगामध्ये शांतता राखण्यासाठी ही पर्टिक्युलर ही जी परिषद आहे ती जी युनायटेड नेशनचे 193 देश आहेत ह्या देशांवरती ती बंधनकारक दायित्वे लादू शकते. ठीक आहे, या व्यतिरिक्त ह्या संस्थेचं जे महत्त्वाचे कार्य म्हणजे पहिली गोष्ट की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे. ह्या व्यतिरिक्त जर युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांमध्ये जर कुठल्या नवीन राष्ट्राची जर ॲडिशन करायची असेल तर त्याची जी फायनल ऑथॉरिटी आहे किंवा फायनल परमिशन आहे ती इकडूनच जाते. यानंतर युनायटेड नेशन्सचा जो चार्टर आहे या चार्टरमध्ये चार्टर म्हणजे सनद. ठीक आहे, तर युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रांचं जे सनद आहे त्या सनदमध्ये जर काही बदलाव करायचा असेल तर तो बदलावसुद्धा ह्या सुरक्षा परिषदेच्या अप्रुव्हल नंतरच होतो. ठीक आहे, तर ही काय मुख्य कार्य आहेत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची. ठीक आहे, ह्या काउन्सिलची स्थापना लक्षात ठेवा दुसऱ्या विश्वयुद्धानंतर झाली होती. ओके, आता ह्या पर्टिक्युलर परिषद आहे ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा याची रचना कशी आहे तर नेहमीच लक्षात ठेवा की जी सुरक्षा परिषद आहे
त्याचे टोटल 15 मेंबर असतात नेहमीच. ह्या 15 मेंबरपैकी 5 मेंबर जे असतात त्यांना आपण परमनंट मेंबर्स किंवा स्थायी सदस्य असं बोलतो, आणि जे बाकीचे 10 असतात त्यांना आपण नॉन परमनंट मेंबर्स किंवा तात्पुरते सदस्य बोलतो. हे जे परमनंट मेंबर्स आहे हे नेहमीच सिक्युरिटी काउन्सिलचा भाग असतात, यांना तुम्ही काढू शकत नाही. पण जे नॉन परमनंट मेंबर्स असतात त्यांचा कार्यकाळ ह्या परिषदेमध्ये 2 वर्षांचा असतो. ठीक आहे, त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो आणि दर 2 वर्षांनी हे जे नॉन परमनंट मेंबर्स आहेत हे बदलत असतात. ठीक आहे, आता जे परमनंट मेंबर्स आहेत ते कुठले आहेत, तर 5 परमनंट मेंबर्स आहेत. कुठले कुठले, एक तर अमेरिका, नंतर झालं आपलं युनायटेड किंगडम, त्यानंतर फ्रान्स, रशिया आणि चीन. हे जे 5 देश आहेत हे ह्या सुरक्षा परिषदेतले 5 परमनंट मेंबर्स किंवा स्थायी सदस्य आहेत. आता स्थायी सदस्य होण्यामुळे ह्यांना काय फायदा मिळतो, ह्या सदस्यांना एक स्पेशल पॉवर मिळते ज्याला आपण बोलतो व्हीटो पॉवर. ठीक आहे, ह्या सदस्यांना एक स्पेशल पॉवर मिळते ज्याला आपण व्हीटो पॉवर असं म्हणतो. ठीक आहे, आता ही व्हीटो पॉवर म्हणजे काय, व्हॉट इज व्हीटो पॉवर, तर जेव्हा जेव्हा ह्या परिषदेमध्ये कुठलाही ठराव येतो, ठीक आहे, जेव्हा जेव्हा ह्या परिषदेमध्ये कुठलाही ठराव येतो तर तो ठराव मंजूर करायचा किंवा तो ठराव अमान्य करायचा, ती पूर्ण पॉवर ह्या 5 देशांकडे आहे. ह्या 5 देशांपैकी कुठलं एक देश सुद्धा असं म्हटला की नाही तो ठराव आपण अमान्य करूया, तर तो ठराव पास होत नाही. भलेही मग बाकीचे जे 14 मेंबर आहेत त्यांनी म्हणावं की हा ठराव पास करा, पण जर ह्या 5 पैकी एक जण पण म्हटला की नाही पास करायचा तर तो ठराव अमान्य होतो. म्हणून ह्या व्हीटो पॉवरला खूप जास्त महत्त्व आहे, एस्पेशली आजच्या या 21व्या शतकामध्ये जिथे खूप सारे राष्ट्र जे आहेत त्यांना जागतिक महासत्ता व्हायचं आहे. आता ही व्हीटो पॉवर भारताकडे नाही आहे का, कारण भारत आत्ता परमनंट मेंबरचा भाग नाही आहे. आणि जी न्यूज चालली आहे किंवा जे पूर्ण वारं वाहत आहे आता ते ह्यासाठीच वाहत आहे की भारत का ह्या परमनंट मेंबरचा भाग होऊ शकत नाही आणि भारताने असं काय केलं पाहिजे की भारत ह्या परमनंट मेंबरचा भाग होऊ शकतो. ठीक आहे, आता आपण हे जाणून घेऊया की ही व्हीटो पॉवर नसल्यामुळे भारताचं काय नुकसान झालंय. याचे काय उदाहरण मी येणाऱ्या स्लाइड्समध्ये तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर पहिलं उदाहरण गेल्या काही दिवसांमध्ये झालंय. ठीक आहे, आता काही दिवसांपूर्वी जे युनायटेड स्टेट्स आहे म्हणजे अमेरिका जे आहे त्यांनी ह्या सुरक्षा परिषदेमध्ये एक ठराव आणला आणि तो ठराव काय होता, जो मसूद अझहर आहे हा एक अतिरेकी आहे जो 26/11च्या हल्ल्यामध्ये चा मास्टरमाइंड होता, तर ह्याचाच भाऊ अब्दुल रौफ अझर ह्याला ग्लोबल टेररिस्टच्या यादीमध्ये ह्याचं नाव समावेश करा असा ठराव युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने ह्या परिषदेमध्ये आणला. आता हा ठराव ऑफकोर्स भारताच्या सांगण्यावरूनच आला होता, कारण भारत जे आहे भारत दहशतवाद म्हणजे जो पाकिस्तानकडनं येणारा जो दहशतवाद आहे त्याचा खूप मोठा नुकसान भारताला होतं आणि त्यामुळे भारत नेहमीच अशा व्यक्तींना ग्लोबल टेररिस्ट किंवा जागतिक दहशतवादच्या यादीमध्ये ह्याचं नाव यावं म्हणून भारताने अमेरिकेला सांगून हा ठराव आणला होता. पण चायनाने हा ठराव ब्लॉक केला का, कारण चायनाकडे व्हीटो पॉवर आहे. चायनाने सांगितलं की हा ठराव नाही, अमान्य आहे, आम्ही पास नाही करत, आणि तो ठराव तिथेच पडला, तो पुढे काही गेला नाही. तर म्हणून हे असं व्हीटो पॉवर नसल्यामुळे असं नुकसान होतं. ह्या व्यतिरिक्त जी न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये भारताचा समावेश व्हावा म्हणून US म्हणजे अमेरिकाने 2018मध्ये परत ह्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ह्या सुरक्षा परिषदेमध्ये एक ठराव आणला होता की भारताला NSGचा आपण मेंबर करूया. पण परत चायना मध्ये आली आणि चायनाने हा ठराव अमान्य केला. या व्यतिरिक्त जेव्हा जम्मू अँड काश्मीरचं आपण आर्टिकल 370चं रिव्होकेशन केलं आणि 35A पूर्णपणे डिलीट करून टाकलं आणि काश्मीरला भारताचं एक अभिन्न अंग बनवलं, त्यावेळी पाकिस्तानच्या सांगण्यावरनं चायनाने परत ह्याच परिषदेमध्ये एक ठराव आणला होता की जे भारताने केले ते चुकीचं आहे. पण सदैवानी US, फ्रान्स हे देश आपले खूप चांगले मित्र आहेत, भारताचे खूप चांगले मित्र आहेत, आणि त्यांनी मग त्यांची व्हीटो पॉवर वापरून हा ठराव अमान्य केला. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो की जर आपल्याकडे व्हीटो पॉवर नसेल तर आपल्या हितासाठीचे जे निर्णय ते आपण नाही घेऊ शकत.
ठीक आहे. आणि जर येत्या काही दिवसांमध्ये जर आपल्याला महासत्ता बनायचं असेल तर ही व्हीटो पॉवर असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आता हे जाणून घेऊया की भारताने स्थायी सदस्य का व्हावे. ठीक आहे. ह्या पर्टिक्युलर परिषदेचा स्थायी सदस्य भारताकडे का आलं पाहिजे, भारताकडे असं काय आहे जे बाकी देशांकडे नाही आहे. बाकी पण देश आहेत जे G4 देश मी तुम्हाला सांगितले, जर्मनी असो किंवा तुमचं जपान असो, हे देश पण ह्या देशांना पण स्थायी सदस्य व्हायचंच आहे. पण भारताकडे असं काय स्पेशल आहे ज्याच्यामुळे भारत स्थायी सदस्य झाला पाहिजे. तर पहिली गोष्ट भारताची लोकसंख्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारत जो आहे तो ह्या टाईमला जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. आणि येत्या काही वर्षांमध्ये भारत जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश होणार आहे. ठीक आहे. तर असा देश ज्याच्याकडे सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे म्हणजेच तोच देश इतक्या महत्त्वाच्या परिषदेमध्ये परमनंट मेंबर नाही आहे. म्हणून लोकसंख्या च्या बळावर सुद्धा आपण आपलं म्हणणं मांडू शकतो की की भारत जो आहे तो ह्या परिषदेचा परमनंट मेंबर व्हावा किंवा स्थायी सदस्य व्हावा. ठीक आहे. आणि जर मी आता जागतिक लोकसंख्या मोजली तर जागतिक लोकसंख्येच्या 1/6 लोकसंख्या आत्ताच भारताकडे आहे. ठीक आहे. तर लोकसंख्याच्या आधारावर पण भारताचा आवाज खूप मोठा आहे. याच्या व्यतिरिक्त जर मी दुसरा पॉईंट शोधू तर तो आहे लोकशाही. भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि गेली 75 वर्षे लोकशाहीच्या आधारावरच आपला देश प्रगतीपथावर गेलेला आहे आणि भारतने कधीच लोकशाहीची साथ सोडली नाही आहे. आणि हे जे महत्त्वाचे जे इंटरनॅशनल ग्रुपिंग्ज आहेत जसं की सुरक्षा परिषद, ह्या परिषदसुद्धा डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज म्हणजे लोकशाहीच्या सिद्धांतावरतीच चालतात. तर भारत सगळ्यात मोठी लोकशाही असल्यामुळे भारत शांततापूर्ण देशसुद्धा आहे आणि म्हणून भारताचं जे भारत जो दावेदारी करतो की भारत व्हायला पाहिजे या सिक्युरिटी काउन्सिलचा परमनंट मेंबर, ते प्रबळ होऊन जातं. ह्या व्यतिरिक्त भारताची अर्थव्यवस्था. भारताने एक महिन्यापूर्वीच भारताने युनायटेड किंगडमला पाठी सारून भारत जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. आणि येत्या काही वर्षांमध्ये आपल्या प्रधानमंत्र्यांनी जे स्वप्न दाखवले की भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल, तर ऑफकोर्स की भारत जगातली जी 5वी मोठी एक अर्थव्यवस्था आहे तीच अर्थव्यवस्था इतक्या महत्त्वाच्या परिषदेमध्ये चा भाग नाही आहे. ठीक आहे. सो हा एक पॉईंट झाला. ह्या व्यतिरिक्त भारताकडे असणारं सैन्य. ठीक आहे. आता भारत जसं मी सांगितलं आपण कधीच कुणावर आक्रमण केलं नाही. आपला इतिहास हे सांगतो की भारत एक शांतताप्रिय देश आहे. भारताने कधी स्वतःहून कुठल्या देशावर आक्रमण केलं नाही. आणि आजसुद्धा भलेही आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर असो, भलेही आपल्याकडे आण्विक शस्त्रे असो, पण आपण त्या न्यूक्लिअर वेपनचा कुठेही पहिला उपयोग नाही करणार. म्हणजे आपली नो फर्स्ट यूज पॉलिसी आहे. राईट. तर भारत एक अण्वस्त्र राष्ट्र आहे, पण तरीसुद्धा आपण नो फर्स्ट यूज पॉलिसी वापरतो. म्हणजे पहिला भारत कधीच स्वतःहून कुठल्या दुसऱ्या देशावर या अणुशस्त्रांचा वापर करणार नाही. ही पॉलिसी आहे आपली. म्हणजेच आपण एक शांततापूर्ण देश आहे. आणि हे असून सुद्धा जे संयुक्त राष्ट्रांची शांतता रक्षक दल असतात म्हणजे US पीस कीपिंग फोर्स असतात, त्या फोर्सेसमध्ये सुद्धा भारताचा सगळ्यात मोठा वाटा आहे. ओके. या फोर्सेसमध्ये सुद्धा भारताचा सगळ्यात मोठा वाटा आहे. म्हणजेच भारत जे आहे ते नेहमीच शांतता बनली पाहिजे ह्यासाठी भारत प्रयत्न करत असतो. ह्यानंतर ज्या जागतिक घडामोडी असतात म्हणजेच जो हवामान बदल होतोय किंवा दहशतवाद विरुद्ध लढा देण्याचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये भारत नेहमीच अग्रेसर असतो. फॉर इन्स्टन्स की गेल्या काही जेव्हा ग्लासगोची समिट झाली होती हवामान बदलावरती, तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की भारत जे ते 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होऊन जाईल. तर जगाच्या कल्याणासाठी भारत नेहमीच काही ना काहीतरी पाऊल उचलत असतो. तर ह्या सगळ्या पॉईंट्सवरती आपण हे बनवू शकतो की भारत जे दावेदारी करतोय की तो परमनंट मेंबर झाला पाहिजे, ही खूप प्रबळ दावेदारी आहे आणि ह्या सगळ्या पॉईंट्समुळे भारत परमनंट मेंबर झाला पाहिजे. जाण्या अगोदर तुम्हाला सुपर कोचिंगबद्दल काही सांगून जातो. जर तुम्ही MPSCची सिरियस तयारी करत असाल तर या अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक वन स्टॉप सोल्युशन घेऊन आलो आहोत, जिथे तुम्हाला फक्त एक सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आणि त्या एक सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 14+ व्हिडिओ कोर्सेस, 300+ मॉक टेस्ट, 300+ नोट्स
आणि 1000पेक्षा जास्त रोज लाईव्ह क्लासेस तुम्हाला मिळतील. ह्या व्यतिरिक्त तज्ञांद्वारे 2000 तासांचं लाईव्ह क्लासेस तुम्हाला मिळतील. ओके. प्लस तुम्हाला महाराष्ट्रातल्या बेस्ट टीचर्सचे लेक्चर्स अटेंड करण्याचा एक चान्स मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त 9,999 रुपयाला 12 महिन्यांसाठी मिळत आहेत. पण जर माझा कुपन कोड यूज केला ज्याचा जो आहे आकाश AAKASH, तर तुम्हाला 35% ऑफ मिळेल. म्हणजे 999 तुम्हाला नाही भरावे लागणार. 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला फक्त 6,499 रुपयाला मिळेल. ठीक आहे. तर आजच्या क्लाससाठी इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा, सो दॅट तुम्ही आमच्या चॅनलकडून येणारे अपडेट्स कधीच मिस करणार नाही. थँक्यू सो मच. बाय बाय.